हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे. सो मजेतच राहा सर्वांनी. आज सकाळी नाश्त्याला मी सुरुवात केली आहे. मी सकाळी उठल्यावर आधी चपातीचं पीठ मळून ठेवते, कारण माझं एक इंटेन्शन असतं की घरातून बाहेर पडताना नेहमी सर्वांचं पोट भरलेलं असलं पाहिजे. बिकॉज दुपारचं जेवण कधी करायला मिळेल नाही मिळणार माहिती नसतं. म्हणून आधी मी चपात्या करून ठेवते. मग त्याच्यासोबत पीनट बटर और न्यूट्रिला चॉकलेटचं जे असतं ते लावून जरी खाऊन गेलं तरी ॲटलिस्ट जेवेपर्यंत भूक लागत नाही. आणि भाजी नसेल तर ते मी ऑप्शनला ठेवते. जर भाजी असेल तर भाजी चपाती मी इच्छित देते, म्हणजे ते देते. ते खाऊनच तुम्ही बाहेर गेलं पाहिजे, कारण की जेवणाची वेळ निघून गेली तर खूप भूक लागते. तोपर्यंत काम चालूच असतं. त्याच्यामुळे डायरेक्ट 2-3 वाजता जेवलो तरी पण भूक लागत नाही. त्याच्यामुळे सर्वात आधी उठल्या मी हे सर्व करायला सुरुवात करते. हे बघा, माझा थोडासा हात लागला आणि तो पलेता खाली पडला. जर ती समोरची विंडो जर ओपन असली असती ना, तो बरोबर खिडकीतून तो खालीच गेला असता. नाहीतरी तो वाचला. त्याच्यामुळे ती विंडो बंद असल्यामुळे तो वाचला, नाही तर मग खाली जाऊन कोणाच्या डोक्याला वगैरे लागलं असतं. असे खूप काय काय चालू असतं की खिडकीतून कोण काय काय टाकतात आणि खाली जाऊन गायकांची गाडी खराब होते. अजून कोणाच्या डोक्यावर काय काय पडतं. पण असं काय ना काय चालूच असतं. चुकून माकून पडतं, पण कायकायांनी खबरदारी घेतली पाहिजे की इथून काही खाली नाही पडलं पाहिजे. सो बघा, आताच बघा तुम्ही, विंडो जर ओपन असेल तर ते खाली गेले असते आणि खाली कोण बिचारी असेल त्यांना खूप लागलं असतं. पण थँक गॉड विंडो ती बंद होती. आणि अक्षितचं बघा काय असतं की मला तो नाश्त्याला काय देते तो बघायला येतो. जर त्याला आवडत असेल तर तो खाणार, आणि नाही आवडलं तरी मी ती भाजी चपाती देते. थोडीशी मनुके, चपाती आणि भाजी जे काय असेल ते नाश्ता करून जायचं. आणि नाश्त्याला मी चपाती भाजीच देते. डब्यामध्ये पण चपाती भाजी असते आणि एक लाडू असतो ड्रायफ्रूटचा. ते सर्व आवर्जून तो घेऊन जातो. आणि अक्षतला आता मी सर्व नाश्ता वगैरे करून ना स्कूलमध्ये सोडून आली. आणि बघा, हा एवढा सर्व पसारा आहे, तो आता फटाफट मी आवरून घेते. आणि हे पाणी मी नेहमी भरून ठेवते. कोविडपासूनची सवय लागली आहे की पाणी नेहमी भरूनच ठेवते. आणि भरून ठेवून गरम करून ठेवते आणि तो थंड होईपर्यंत वेट करते. आणि मग जे पिण्याचे पाणी मी ज्या कळशीमध्ये भरते त्या कळशीमध्ये ते गरम करून थंड झालेले पाणी ह्याच्यामध्ये भरून ठेवते. ती कोविडपासूनची सवय लागली आहे, ते अजूनपर्यंत तरी गेली नाही आहे. होप सो कितपर्यंत टिकते बघूया. तर हे सर्व पसारा मी आवरून घेते फटाफट. आणि मग मी जेवणाचा कुकर लावते आणि तुम्हाला मी भेटते. सो बघा, अक्षितला ना स्कूलमधून आणताना थोडीफार मी शॉपिंग करून आली. म्हणजे सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, भाजी वगैरे हे सर्व मी घेऊन आली आहे. म्हणजे थंडीची शॉपिंग करून आली आहे असं बोललात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मी लस्सी पण घेऊन आली. लस्सी मला खूप आवडते. सो थंडीच्या दिवसामध्ये मी अक्षितला त्याला आईस्क्रीम खायचं होतं, त्याच्यामुळे ते आईस्क्रीम घेऊन आली. आणि कोथिंबीर वगैरे, कांद्याची पात आणि हे सर्व मॉइश्चरायझर, कॅप वगैरे सर्व ही शॉपिंग करून आली. आणि मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कोणतं यूज करते, मी आधी यूज करते मग मी तुम्हाला सांगते. आणि अक्षितला उद्या ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे.
सो त्यासाठी आम्ही पण रेंटने ड्रेस घेऊन आले. सो काय बनणार आहे तो त्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा. अरे वा, माहिती आहे तुला. चला हां 6 वर दाब. 6 व्हेरी 6 व्हेरी 6. येस, गुड बॉय. ते किती रुपयाला? 3 रुपयाला 1000 ग्राम बटाटे. किलो झाले 30 रुपयाला. सो बघितलंच, असं मी काहीतरी प्रशांतला हार्ड क्वेश्चन विचारते, पण माझाच त्या टायमाला पोपट होतो. सो अक्षितला बघा आज ना शिरा खायचा आणि आज ना गुरुवार पण आहे. सो मला काहीतरी गोडाचं नैवेद्य बनवायचंच होतं. त्याच्यामुळे तो स्वतःहून उठला आणि मला सांगितलं की आज मला शिरा खायची इच्छा खूप आहे. सो शिरा मला बनवून दे आई. सो पटकन मी बनवून घेतले, नैवेद्य पण दाखवले आणि अक्षितला पण दिले आणि त्याने पण ते खूप आवडीने खाल्ले. त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स वगैरे नाही टाकलेत. ड्रायफ्रुट्स असेल तर तो मला काढून देतो की हे घे, ते तू खा. त्याच्यामुळे मग ती ड्रायफ्रूटची जी मशीन असते एकदम क्रिस्पीवाली असते की ते हाताने काढू पण. साखर खूप कमी टाकली मी. सो अक्षित पण खूप आवडीने त्याने तो जेवढी पूर्ण वाटी भरून मी दिला होता तो सर्व त्याने तो संपवला. आणि काय झालं, जे हाताला तो दाखवतोय ना की माझं ना चुकून त्याला नख लागला. लहान मुलांचं कसं असतं, स्वतःहून लागलं असेल, कुठे पडले असेल तर ते लागत नाही त्यांना. आणि जर चुकून आपल्याकडून जर त्याला लागलं तर बापरे, एवढं ते हे मोठं करतात की बाबा काय लागलं आणि काय नाही. ते नख लागल्यामुळे त्याला मी ते बँडेज लावली आणि तो आता मस्तपैकी शिरा खाते. तोपर्यंत मी विचार केला की मी फटाफट भाजी बनवून घेते. मी आज बनवते गावरान पद्धतीची धाबा स्टाईल पनीर मसाला. सो त्यासाठी बघा थोडेसे धने ते रोस्ट करून घेतलेत. ते साईडला काढून घेतल्यानंतर आपले नॉर्मल जे असतात ते सर्व म्हणजे कांदा, टोमॅटो, खोबरा टाकले मी, धने टाकले, थोडेसे काजू टाकलेत, लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व ना तेलावरती मस्त फ्राय करून घ्या. आणि मी ते पनीरचे छोटे छोटे ना क्यूब करून घेते. आणि मस्त ते तेलावरती फ्राय करून घेते. आणि पनीर मी कधीही आणलं ना ते एका काचेच्या बाउलमध्ये पाणी ठेवते आणि त्याच्यामध्ये पनीर ठेवते, कारण की ते ॲटलिस्ट 2-3 दिवस आरामात टिकते. बघा अशा प्रकारे त्याला काही ते खराब होत नाही, त्याला काही स्मेल वगैरे येत नाही, काही नाही. आणि अक्षयची मस्ती बघा, इथून उचल तिथे, तिथून उचल इथे, अशी चालूच असते. आता मी जे तव्यावरती मसाल्याची पदार्थ मी जे ग्रेव्हीसाठी लागणार आहे ते सर्व मी फ्राय करून घेते आणि आता मी मिक्सरला लावते. आणि अक्षितचं पण चालू असते की तू मिक्सर लावला तर मला पण मिक्सर लाव. जसे मी करते तसंच तो नेहमी करतो. म्हणजे मुलं लहान मोठ्या माणसांना बघूनच वागतात. आपण जसे वागतो, कसे करतो त्याच्याप्रमाणेच मुलं पण वागतात. त्याच्यामुळे आपण पण नेहमी चांगलं मोठं रिॲक्ट न होता वागणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे बघा मी तो मसाला त्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला. त्याला पण मोठा मिक्सरचा भांडा पाहिजे होता. सो त्याने तो माझ्याकडून मागून घेतला आणि जसं मी ॲक्टिंग करत होती तसंच त्याच्याप्रमाणे तो पण ॲक्टिंग करत होता. बघा मी हे सर्व कांदा, टोमॅटो सर्व मिक्सरला भाजून घेतले आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना एक तुकडा पनीरचा टाकला की पनीरचा टाकल्यामुळे ना एकदम थिक होते आणि एकदम क्रीमी मसाल्याची ग्रेव्ही होते. त्याच्यामुळे तो पनीरचा तुकडा टाकला आहे. मी क्रीम वगैरे काही टाकणार नाही, त्याच्यामुळे तो पनीरचा तुकडा टाकला मी. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर क्रीम नंतर मग टाका भाजीवरती.
बघा जसं मी करते तसं स्पून मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून बघितलं की जाड आहे की पातळ आहे, तसंच त्याला पण करायचं असतं. मी कमरेवर हात ठेवला की तो पण बघा कमरेवर हात ठेवतोय. जसं आपण करतो तसं ऑब्झर्व करून मुलं करत असतात. मग त्याच्यामध्ये थोडंसं ना मी कोथिंबीरची काठ्या असतात ना त्या टाकल्यात की तो त्याच्यामध्ये मिक्सर लावून घेईल. बघा तर मी करते तसं तो पण करतो. थोडंसं मी तेलामध्ये थोडंसं जिरं टाकले आणि जे क्यूब करून घेतलेले पनीरचे त्याच्यामध्ये टाकते आणि एकदम ब्राउनिश होईपर्यंत थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत मस्त तेलावरती फ्राय करते. आणि तेल प्रॉपर गरम असेल तरच पनीर टाका, नाही तर मग तेल गरम नसेल ना तर पनीर खाली चिकटतं. त्याच्यामुळे प्रॉपर गरम असेल तरच तेल टाका. बघा अशा प्रकारे मग प्रॉपर तेल गरम झाल्यावरच पनीर टाकलं, त्याच्यामुळे बघा पनीर इझिली ते सरकतात, नाही तर मग ते चिकटलं जातं. ते रोस्ट ब्राउनिश होईपर्यंत मस्त फ्राय करून घेऊया. आणि आपण त्याच तेलामध्ये त्याच जिरं टाकलेल्या तेलामध्ये ना जो मसाला मी करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकते आणि मग सर्व ना एकजीव करून घेते. आणि अजिबात अगोदर पाणी टाकत नाही. सर्व मसाला टाकल्यावर आपले सर्व मसाले टाकते त्याच्यामध्ये. लाल मसाला, किचन किंग मसाला, अजून जेवढे असतील तेवढे टाका. तुमच्याकडे पनीर मसाला असेल तरी तो पण टाका. शाही पनीर मसाला मिळतो ना, तो टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे नव्हता, सो जेवढे मसाले होते तेवढे सर्व टाकले. आणि ते माझ्याकडे काळा मसाला होता, सो तो टाकला आणि खूप छान सर्व त्यांचा कलर चेंज होईपर्यंत मी पाणी नाही टाकले. सर्व मसाले टाकल्यावर त्या मसाल्यांना तेल सुटतं. बघा अशा प्रकारे सर्व मसाले मी आता टाकून घेते. हळद टाकली, किचन किंग मसाला टाकलाय, काश्मीरी लाल मसाला टाकलाय, गरम मसाला टाकलाय, काळा मसाला पण टाकलाय, काश्मीरी लाल मसाला बोलली, मालवणी मसाला टाकलाय. तर तुम्ही अगोदर जी मसाल्याची ग्रेव्ही सर्व कांदे वगैरे मी बनवून घेतलं त्याच्यामध्ये जर तुम्ही ना मिरची टाकली असेल ना तर आता जरा कमी तिखट टाका, नाही तर खूपच तिखट होईल. आणि आता बघा मी काळा मसाला ना अर्धा स्पून काळा मसाला टाकलाय. खूप टेस्टी लागतं काळा मसाला टाकल्यावर, एकदम गावरान चव येते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि सर्व आता मी एकजीव करून घेते. जोपर्यंत मी पाणी टाकत नाही तोपर्यंत त्या मसाल्यांना तेल सुटतं. आणि मी गरम पाणी नेहमी कोमट झालेलं पाणीच त्याच्यामध्ये टाकते. आता कसुरी मेथी टाकली आहे, एकदम क्रश करून कसुरी मेथी टाका. चवीप्रमाणे मीठ आणि नंतर मग शेवटी मी पनीरचे तुकडे टाकलेत. पनीरचे तुकडे टाकल्यावर दोन किंवा 3 मिनटंच शिजवून घ्या, कारण की आपण पनीर अगोदर रोस्ट करून घेतले होते, म्हणजे फ्राय करून घेतलेले. आता जास्त जर केलं तर ते एकदम रबरासारखं होईल, म्हणून एकदम 2-3 मिनिटांसाठीच ठेवा. वरून चवीप्रमाणे मीठ टाकलं, वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर. आणि तुमच्याकडे जर क्रीम असेल जर ती टाका. मी अगोदरच ना पनीर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं जेव्हा मी मसाला केला तेव्हाच. तर तुम्ही तेव्हा नसेल टाकलं तर आता तुम्ही क्रीम टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. सो अशा प्रकारे माझी गावरान पद्धतीने पनीर मसाला रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
सो तो हे सर्व भाजी होईपर्यंत अक्षित पण मस्त एकदम शिरा एकदम संपला होता आणि तो माझ्याकडे घेऊन आला की आज खूप छान शिरा झाला होता. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघाल की अक्षितला काय आम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये बनवतोय. सो उद्याची ब्लॉग बघायला विसरू नका. सो तुम्हाला पण आवडतंय काय माझ्या अशा छोट्या छोट्या आम्हाला दिसतंय, सॉरी मला दिसतंय रेसिपीज, ट्रॅव्हलिंग, समजलं अजून तर लाईफमध्ये काय काय व्हिडिओ होते ऑफ अँड डाऊन सर्व शेअर करते मी तुम्हाला. तुम्हाला पण जर आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मी नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत असते. आणि अक्षितची जे स्कूल चालू आहे तो टीचर आहे आणि मी स्टुडंट आहे. सो तो मला बी शिकवतोय, ABCD शिकवतोय, 1 2 3 शिकवतोय, सर्व शिकवतोय. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की अक्षित मला काय काय शिकवतोय. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. E for egg, E for elephant, standing line. 1 2 3 good boy. F G, हाँ G, G आता G लिया. G for grapes. C लिया गी C. येस वरती घेऊन जा C चा खालचा. येस आणि स्लीपिंग लाईन G. चला आता आपण जेवूया. अच्छा काय आहे? 5